नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा। आज काय स्वतः आवरायला लागलेस? आणि रोज आवर आवर म्हणायला लागते तुला। आज काय आहे स्कूल मध्ये बाळाच्या? संकलातली आहे वे। मग तुम्हाला कोणत्या कलरचा ड्रेस घालून यायला सांगितलंय? ब्लॅक आणलाय काय तुला ब्लॅक ड्रेस? मग कुठे आहे दाखवा। आज आईच्या स्कूलमध्ये ब्लॅक कलरचा ड्रेस होता, कारण की संक्रांत आणि भोगी सेलिब्रेशन होतं। तसंच ते पतंग उडवणार होते। तो उठायला तयार नव्हता, त्याला सांगितलं पतंग उडवायचंय उठ। मग लगेच आवरला आणि स्कूलला गेला। त्याचे पप्पा पण आवरून गेले आणि त्याच्यानंतर मग मी भोगीची तयारी करायला घेतली। आईने आदल्या दिवशीच हरभरा, पावटा, वाटाणा सगळं सोलून ठेवलं होतं। त्यामुळे सकाळी आयुषला स्कूलला सोडून आल्यानंतर मी भोगीच्या भाजीची तयारी करायला घेतली। नंतर मी वांगी, बटाटा चिरून घेतलं, टोमॅटो चिरून घेतला, कांदा चिरून घेतला आणि या ठिकाणी मी हरभरा, वाटाणा आणि पावटा चिरून घेतला। कांद्याबद्दल सांगायचं तर मला कांदा चिरायला अजिबात आवडत नाही। चिरायला म्हणजे मला कांदा खायला पण आवडत नाही त्याच्या वासामुळं। मी कच्चा कांदा खात नाही। आणि लहान असताना कांद्याचा एक किस्सा सांगते। मी कांद्याला खूप घाबरायचे, कांद्याला आणि लसणाला। जसं समजलं मला कांदा आणि लसूण वेगळं असते, तसं आता लसणाचं नाही ओके आहे। आणि लग्ना अगोदर मी कांदा चिरायला शिकले। पावटा, हरभरा, वाटाणा या ठिकाणी सर्व शिजून तयार आहे। आता आपण बाकीची भाजी फोडणीला टाकूया। 2 ते 3 चमचे तेल, कांदा परतून घ्यायचा। कांदा परतल्यानंतर त्यात वांगी, बटाटा, टोमॅटो सर्व टाकून घ्यायचं। त्याची एक वाफ घेऊन घ्यायची। तिथे वाफ आलेली आहे म्हणजे ते थोडंफार शिजलं जातं। आता त्यानंतर आपण जे अगोदर शिजवून घेतलं होतं थोडंसं पावटा, वाटाणा, हरभरा, शेंगा हे सर्व त्यात टाकलेलं आहे आणि ते थोडंसं हलवायचं, परतायचं थोडंसं। आता याला एक छानशी वाफ आलेली आहे। वाफ आल्यानंतर आता त्यात आपण आपलं चटणी, मीठ वगैरे थोडंसं सगळं टाकून घ्यायचं। चटणी आणि मिरची टाकल्यानंतर थोडंसं ते झाकून ठेवायचं। त्यानंतर मी तर पूजा मांडून घेतली आणि सगळं तयार झाले होतं आणि नैवेद्य पण दाखवला। दुपारनंतर परत आमच्या घराजवळच स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तिथं आम्ही सर्वजणी मिळून दर पौर्णिमेला पारायण करतो। तर हे सारा अमृत पूर्ण 21 अध्याय आम्ही वाचतो। 1.5 ते 2 तास लागतात त्याच्यासाठी। त्याच्यानंतर नामस्मरण वगैरे झालं आणि खूप छान वाटलं स्वामींची आराधना करून। तुम्ही पण जर स्वामी समर्थ महाराजांचं पारायण करत असाल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद मैत्रिणींनो। तुम्हा सर्वांना अजून एकदा भोगीच्या खूप खूप शुभेच्छा।